रामकृष्ण हरमावली कुमार महाराज टिळेकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे। आज नवीन विषयासाठी या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी वर्ग असतील, शहरातील वर्ग असतील, लहान छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी आलेलो आहे। तरी विशेषतः आपण या ठिकाणी शेतकरी असताल तर प्रत्येकाने इथून पुढे आपल्या शेतामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प जो मिळत आहे तो 16,000 रुपयाला आपल्या शेतामध्ये बसवला गेला तर फार उत्तम होईल। 16,000 रुपये भरून, कारण की भवितव्यामध्ये जर हे युद्धाचा दुष्परिणाम वाढला आणि महायुद्धामध्ये हे युद्ध जर तब्दील झालं तर आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी तयारी काय आहे? आपल्याकडं सगळं लॉक झालं, आपल्याला मिळणारं पेट्रोल बंद झालं, आपल्याला मिळणारं डिझेल बंद झालं, आपल्याला मिळणारा गॅस बंद झाला, आपल्याला मिळणारी लाईट बंद झाली। तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे तयारी काय असेल? तर प्रत्येकाने आपल्या छतावरती सौर ऊर्जा बसवणं गरजेचं आहे। तसेच प्रत्येकाने जे शेतकरी आहेत तर प्रत्येकाच्या बोरवरती, प्रत्येकाच्या विहिरीवरती सौर ऊर्जा यंत्र आपण बसवलं गेलं पाहिजे। आणि गॅसची टंचाई पाहता तर गॅसची टंचाई फारच वाढलेली आहे। काही ठिकाणी हॉटेल बंद आहेत, काही ठिकाणी हॉटेलधारकांना गॅस मिळत नाही। मग करायचं काय? तर या ठिकाणी उत्तम असा पर्याय तर गोबर गॅस संयंत्र प्रत्येकाने आपापल्या शेतकऱ्यांनी आपापल्या घरी बसवलं पाहिजे। त्यासाठी शेतकऱ्याला अनुदान मिळत आहे, साधारणतः 60% अनुदान हे शासन देत आहे। महायुद्धाचा परिणाम आपल्यावर होऊ नये, महायुद्ध होऊ नये, आपण तयारीला लागावं म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये 1, 2, 3, 4 गायी असतील तर त्या गायींच्यापासून तो गोबर गॅस प्रत्येकाने आपापल्या घरी बसवावा। एका गायीपासून साधारणतः एका गायीच्या घमेल्यापासून 10 जणांचं कुटुंब भागेल एवढा गोबर गॅस तयार होतो। तर राहिलेला गोबर गॅस तुम्ही त्या ठिकाणी विकूही शकता असं माझं म्हणणं। एक प्रकारचं एक टेक्नॉलॉजी आणली आणि टेक्नॉलॉजीद्वारे तो गोबर गॅस टाकीमध्ये भरला गेला तर तो गॅस आपण विकू शकतो। तो त्या गॅसवरती HP माझ्याकडे पहिली एक जुनी झेन गाडी होती आणि त्याच्यावरती मी एक HP किट बसवलेलं होतं। तर गाडी माझी साधारणतःपणे 1 किलो गॅसला 35 ते 40 ॲव्हरेज हे 2010मध्ये देत होती। तर साधारणतः आता 2026 चाललेलं आहे। तर त्याच पद्धतीने आपण जर गोबर गॅसवरती जर ह्या किटवरती जर गाड्या चालवल्या तर गाड्याही देखील चालू शकतात। तसेच प्रत्येकाने आपल्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। म्हणून सर्वांना विनंती आहे की कमीत कमी ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने करून ठेवाव्यात। चला, रामकृष्ण हरिमावली, दंडवत प्रणाम।